जी उतरूया ना? येस, चला उतरूया. जी मला काहीतरी सांगायचंय. बोल. आज तुम्ही मला कधीच विसरता येणार नाही अशी गोड आठवण दिली. मला कधीच वाटलं नव्हतं तुम्ही अशी ठेल्यावरची पाणीपुरी खाल माझ्या बरोबर. थँक यू सो मच. It's okay, you're welcome. लीला, मला तुझा प्रत्येक दिवस, प्रत्येक मोमेंट असाच बेस्ट करायचा आहे. And I'm ready to take any kind of efforts for this. किती सुंदर दागिने आहेत ना. त्यांची तर बेस्ट खरेदी झालीये. त्यांचं काय जातंय बेस्ट खरेदी झाली असं म्हणायला. पैसे तर एजन्सीच गेले ना. हा, आणि ती लीलाची आई कशी बघत होती दागिन्यांकडे. हो, मला तर वाटलं आता त्या म्हणतील सगळेच दागिने ठेवा आणि तुम्ही जा. आणि खरं सांगू वहिनी, तिच्या इतकी हवरटबाई मी कधी बघितलीच नाहीये. वहिनी, तुम्ही यशच्या लग्नाची किती स्वप्न बघितली असतील ना. आता तर ती मुलगी पण तुमच्या आवडीची नाहीये आणि तुम्हाला हवी तशी हौसमौस पण करता येणार नाही हो. या दोन बहिणींचं काय झालंय माहितीये, काना मागून आल्या आणि सोनं घेऊन गेल्या. असंच झालं ना वहिनी. काय चाललंय तुम्हा दोघींचं? लग्न घर आहे ना आपलं, काहीच कामं नाही आहेत तुम्हाला. जा जरा कामाचं बघा. पण वहिनी आम्ही तर प्लीज प्लीज. बर. चला. हॅलो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे, ज्यात तुझा आणि माझा दोघांचाही फायदा आहे. भेटायचं. या जरा हवा बदलली नाही, पडले या जरी काय. कालिंदी, अगं तो हार असा किती वेळ असा गळ्यात घालून बसणार आहेस तू? लीलाच्या सासरून तू घेऊन आलीस याची प्रत्येक वेळेला तुला आठवण करत बसू का मी? आलं तरी म्हंटल, अजून बोलला कसं नाही. आणि सकाळपासून तुम्ही जे अशा नजरेने बघताय ना की लीलाच्या सासरून मी हार फुक्कट आणलाय, तर तसं नाहीये. सरोजिनीताई त्यांनी प्रेमाने दिला मला. फरक आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही हा जो असा सतत वाईट विचार करत असताना त्यापेक्षा असा विचार करा की आपल्या रेऊला किती हौशी सासर मिळालंय. अगं कालिंदी, पण रेऊला हाऊसमौस करू दे ना तू. नाही नाही नाही, तुम्हाला बघवत नाही, तुम्ही वाईटच बोलता माझ्याबद्दल. काही असू देत, तुम्ही किती काहीही बोललात तरी हा हार मी माझ्या गळ्यातून काढणारच नाहीये. हात लावला ना तरी मला सारखं सारखं आठवतं की आपली रेऊ किती नशीबवान आहे. तिला श्रीमंत सासर मिळालं. तुमचं आहे ना,
स्वतः तर काही करायचं नाही आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. तर माझ्याकडे काय बघताय? प्या ते प्या. सो हे लीलाचं डेली रुटीन आहे. तर ती काल स्पेशल रिझनसाठी काही करत नव्हती. काय झालं? काय नाही. एजे, तुम्ही काही नाही म्हणालात ना तरी मला चांगलंच माहितीये तुम्ही माझ्याकडेच बघत होता. गुड नाईट एजे. गुड नाईट. एजे, तुम्ही माझ्यासाठी लाईट ऑफ केलेत ना? नाही, मलाही झोप येते म्हणून. एजे, अहो काय चाललंय? हा? मला झोप यावी म्हणून लाईट्स ऑफ केलेत ना. आता या आवाजात कशी काय झोप येईल मला? वेट लीला. एजे, इतक्या रात्री कोण मेसेज करतोय हो तुम्हाला? नॉर्मल माणसं ह्या वेळी झोपतात. बंद करा ते. कामाचे मेसेज येतात लीला. बजेट अप्रुव्हलसाठी लोक थांबलेली आहेत. मला रिवर्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, पण मग सायलेंटवर टाका ना फोन, म्हणजे मला तरी झोप लागेल. ओके. हॅलो. हो, जस्ट मेल मिळाला. मी चेक करतो आणि रिवर्ट करतो. मला थोडं काही प्रॉब्लेम्स वाटतात त्याच्यात. I'll get back. Okay, I'll call you back. हे काय एजे, आता फोनवर बोलताय? हे बघा, तुम्ही किती हळू आवाजात बोललात ना तरी रूम मध्ये इतकी शांतता आहे की मला त्याचा त्रास होतोय. बंद करा. लीला, ते काही नाही. आणि इतक्या रात्री कोण काम करतं? तुम्ही पण झोपा आणि तुमच्या एम्प्लॉईजना पण जरा झोपू द्या. अगं पण मी म्हंटल ना, आता जर तो फोन ठेवला नाहीत ना तर मी काढून घे ना. ओके फाईन. गुड. काय? गुड नाईट. गुड नाईट.
अजून का नाही आले? येतील. वहिनी, काय झालं? इतक्या रात्री का बोलवलं बाहेर? वहिनी, लीला आणि हे जे घरी आलेत, पण तरी आजींनी लीलाला तिच्यासाठी घेतलेला नेकलेस दाखवला नाहीये. मग काय वहिनी, तो नेकलेस आता घरातच आहे ना. हा. आपण काय करूया, तो नेकलेस आहे ना, तो आजींनी लीलाला द्यायच्या आधी आपण गायब करूया त्या टाळी. असं केल्याने कुणाचं नुकसान होईल सरस्वती? आजी लीलाला दुसरा दागिना देतील. खर्च आपलाच होणार आहे ना, जहागीरदारांचा. असं काही करू नका. आणि लग्नात जो खर्च होईल तो काही जड नाही आपल्यासाठी. पुढे बघू काय करायचं ते. वहिनी, नक्की तुम्हाला काय झालंय? मला ना काही कळतच नाहीये तुमचं. एवढ्या रिलॅक्स कशा आहात? एक तर तुम्ही लग्नाला परवानगी दिलीत, आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणताय. एवढा चेंज कशामुळे? कारण मी प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करते. तुमच्यासारखं नाही, आलं मनात आणि करून टाकलं. नका प्लीज अजून प्रश्न विचारू. वहिनी, ए हॅलो वहिनी, कोण आहेस तू? अरे एक मिनिट, कोण आहात तुम्ही? असे डायरेक्टली घरात कसे काय घुसताय? वहिनी, विचारत काय बसलाय? थोबाड फोडा याचं. मॅडम थांबा थांबा. अहो मी चोर नाही हो. अहो मी तर मन्या आहे, मन्या. मी इथे लीलाला भेटायला आलोय. हो, तिला शुभरात्री बोलायला आलो. वहिनी, तू लीलाचा मित्र. हितचिंतक घरापर्यंत पोचलाय. आज घरापर्यंत आलाय, उद्या घरात पण येईल. वाटेल ते बोलू नका. वाजलेत किती बघा. हकला याला इथून. ए, तू निघा इथून. तुला कळतंय का तू कोणाच्या घरी आलायस? इथे जर कळलं ना कोणाला की तू इथे आलायस, तर तुझं काय होईल ना हे मीही नाही सांगू शकत. आणि बघ, म्हणजे विचार कर तू. बघ, आमच्या घरात ना डॉग आहे, डॉग. तो जर आला ना आणि तो जर तुम्हाला चावला तर डायरेक्ट फाडून खाईल तुम्हाला. बोलव त्याला. अहो अहो नाही हो. अहो मी इथे फक्त लीलाला भेटायला आलोय. निघा इथून, नाही तर मी सिक्युरिटीला बोलवीन आता. अरे देवा. बरं बरं, येतो मी. ए, हो. तेव्हा मला म्हणत होती तू, आता तुझा फोन वाचतो त्याचं काय? सॉरी एजे, सॉरी. झोपूया आता. पण इतक्या रात्री कोण फोन करते तुला? अननोन नंबर, माहित नाही. गुड नाईट. कोणाचा फोन आहे? मन्याचा. मन्या? अगं तुम्ही काल भेटला, आज भेटला, एवढ्या रात्री का करतो तुला फोन तो? काय माहित, जाऊ दे ना. पिकअप द कॉल. पिकअप द कॉल. उद्या करते ना मी त्याला. उद्या बोलते त्याच्याशी, राहू दे. तुझा मित्र आहे तो, काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं असेल, पिकअप द कॉल.
लेट मी आन्सर. मला दे. नको मी उचल. लीला, शुभरात्री. गुड नाईट मन्या. बाय. झालं. झालं. सिरियसली? गुड नाईट म्हणायला तुला इतक्या रात्री त्यांनी फोन केला? फोन उचल आणि स्पीकरवर टाक. हे जे स्पीकरवर टाक. असं शुभरात्री नाही म्हणायचं लीला. तुला आठवतंय ना, लहान असताना तुझा चेहरा बघितल्याशिवाय मला झोपच नाही लागायची. आजही तसंच आहे सगळंच. म्हणजे वाघाचे पंजे. मी तुझ्या घराखाली आलोय. जरा बाहेर खिडकीत येऊन बघ. काय पोट झालं काय? तू इथे? हो, मी तुला भेटायला आलोय. काय काय म्हणाला तो? मन्या खाली आलाय. तो इथे खाली आलाय? तो मूर्ख आहे का लीला? बेसिक मॅनर्स नाहीत त्याला? इतक्या रात्री कोणाच्या घरी न सांगता जाणं बरोबर आहे? नॉनसेन्स. हे जे या आपला विषय राहिलाच वहिनी. तुम्ही सांगा, तुम्ही आम्हाला तुमच्या टीम मध्ये का घेत नाही आहात? वहिनी, तुमचा असा काय प्लॅन आहे जो तुम्ही आम्हाला नाही सांगत आहात? सांगा ना वहिनी, असं का करताय तू? अरे म्हणजे हा हितचिंतक परत परत आला? आला. कुठे? ए थांब. अरे थांब. लीलाचं थांबा, तू आता हितचिंतक. जाऊ ए, नकोस. वहिनी, हा इकडे-